नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी SL मराठी द्वितीय भाषा अभ्यासपत्रिका 34 सत्र 4 या कोरोनाच्या संकट काळात ऑनलाईन पद्धतीनं आज आपण न्यूयॉर्कची परिषद हा पाठ अध्यापन करणार आहोत। न्यूयॉर्कची परिषद हा लेख हा पाठ डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचा आहे। न्यूयॉर्कच्या परिषदेमध्ये जात असताना डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांना जे अनुभव आले, प्रवास करत असताना आणि किंवा न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर जे त्यांनी पाहिलं दिसलं त्याचं चित्रण वास्तव पद्धतीनं या न्यूयॉर्कची परिषद यामध्ये केलेलं आहे। डॉक्टर गंगाधर विठोबाजी पानतावणे असं यांचं पूर्ण नाव आहे। त्यांचा जन्म 28 जून 1937 तर मृत्यू 27 मार्च 2018। खूप मोठे विचारवंत आहेत, खूप मोठे लेखक आहेत, संपादक आहेत। त्यांचं प्राथमिक शिक्षण नागपूर येथे DC मिशन स्कूलमध्ये झालेलं आहे व नवयुग विद्यालय व पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालेलं आहे। 1956ला शालांत परीक्षा ते उत्तीर्ण झाले। नागपूर महाविद्यालयातून त्यांचं BA 1960 साली झालं। MA 1962 साली झालेलं आहे। मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD पदवी 1981ला प्राप्त केलेली आहे। मराठी विषयाचे प्राध्यापक प्रथम मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी सुरुवातीला अध्यापनाचं कार्य केलं। नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्य केलेलं आहे आणि तिथं सेवानिवृत्त झालेले आहेत। 1969मध्ये अस्मितादर्श नावाचं मासिक त्यांनी सुरू केले। गेली 50 वर्षे त्यांनी हे मासिक चालवलं। आजही ते मासिक चालू आहे। अस्मितादर्शकार म्हणून त्यांना उपाधीही मिळालेली आहे। दलित साहित्य चळवळीचे प्रणेते, कवी, विचारवंत, नवोदित कवीचे मार्गदर्शक, दलित वाङ्मयीन चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचं कार्य अविरतपणे मृत्यूपर्यंत त्यांनी केलेलं आहे। दलित साहित्याला जगभर मान्यता मिळवून देण्याचं कार्य अस्मितादर्शने प्रबोधन युग निर्माण केले। या पत्रिकेने दलितांच्या जीवनाला अस्मिता मिळवून दिली। डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी दलित साहित्य चळवळीच्या निमित्तानं विपुल प्रमाणात विविध विषयावर लेखन केलेलं आहे। धर्मचर्चा, किल्ले पन्हाळा ते किल्ले विशालगड, मृत्यूवेध, मूकनायक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाङ्मय, साहित्य प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद, दलिताचे प्रबोधन, प्रबोधनाच्या दिशा, बुद्धचिंतन, साहित्य निर्मिती, चर्चा आणि चिकित्सा, विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता इत्यादी वैचारिक आणि समीक्षात्मक 20 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत। दलित आत्मकथन, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले ही डॉक्टर गंगाधर पानतावणे यांची संपादित पुस्तके आहेत। या कार्यामुळे त्यांना भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कृत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, लंडन विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्षपद, सॅन होजे अमेरिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार अशा महत्त्वपूर्ण 37 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यांचं साहित्य क्षेत्रामधलं कार्य खूप अनमोल आहे।
अस्मितादर्श 1968मध्ये निर्माण केलेल्या नियतकालिकातून असंख्य लेखकाला लिहितं करण्याचं काम केलेलं आहे. विद्रोहाचे पाणी पेटले आहे. दलिताचे प्रबोधन, वादळाचे वंशज, पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलगामी संशोधन ग्रंथ, हलगी लेणी हे दलित जीवन भाष्याचे लेखन हे त्यांचा अभ्यास व सखोल अनुभवाची प्रचिती देतं. एकूणच धर्म, साहित्य, समाजकारण आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न या विषयावरील शोध निबंध व परिषद यासाठी अमेरिका, इंग्लंड, थायलंड इत्यादी देशामध्ये ते आमंत्रित होते. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. समाज साहित्योपयोगी अनेक अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका परिषदेच्या निमित्ताने लेखकाला कोणकोणते अनुभव आले त्याचा एक भाग या प्रस्तुत लेखामध्ये आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आज ते आपल्यामध्ये नाही आहे, तरीसुद्धा त्यांचं कार्य मात्र खूप अजोड आहे. दलितांसाठी चळवळ केली. अनेक नवीन दलित लेखक निर्माण व्हावेत, कवी निर्माण व्हावेत, कथाकार निर्माण व्हावेत, आत्मकथनकार निर्माण व्हावेत म्हणून त्याने अस्मितादर्शच्या माध्यमातून अनेक साहित्य संमेलनं, दलितांची साहित्य संमेलनं घेतली. अनेक दलित लेखकांना त्यांनी प्रेरणा दिली, मदत केलेली आहे आणि एकूणच दलितांचं समाज प्रबोधन घडावं, त्यांना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी, त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य करत राहिलेले आहे. या ठिकाणी आपणाला न्यूयॉर्कची परिषद हा पाठ पाहायचा आहे. त्यांनी न्यूयॉर्कला गेले असताना त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी या ठिकाणी चित्रित केलेलं आहे. ज्या वेळेला ते न्यूयॉर्कमध्ये जातात त्यावेळेला त्यांना नेण्यासाठी राजेश सिद्धार्थ हा विज्जनचा कार्यकर्ता येतो. तो सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्य करीत आहे. दलितांनी चालवलेली संस्था म्हणजे विज्जन. कारण या संस्थेने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. अनेक मोठ्या मोठ्या नोकरीवर हुद्द्यावर असलेल्या दलितांनी एकत्र येऊन भारतातील आपल्या बांधवासाठी काही काम करता येईल का या निष्ठेने विज्जनची निर्मिती केलेली आहे. वॉशिंग्टन जवळील मेरीलँड येथे राहणारे डॉक्टर बेका हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. भारतातील दलितावर नामांतराच्या वेळी आण्विक अत्याचार झाले त्यावेळी या संस्थेने व्हाईट हाऊसला आलेल्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना काळे निशाणे दाखवलेले आहेत. अमेरिकेत दूर राहणारे सर्व भारतीय दलित यावेळी सहकुटुंब एकत्र आले होते आणि त्यांनी त्या विमानतळावर काळे झेंडे दाखवलेले आहेत. हा अमेरिकेमध्ये प्रकार घडू शकतो यावर विश्वास बसत नाही, तरी या संस्थेनं कार्य खूप केलेलं आहे आणि या विज्जन संस्थेचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणजे राजेश सिद्धार्थ. हा कार्यकर्ता डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांना केनेडी विमानतळावर नेण्यासाठी येतो आणि त्या विमानतळावरून ही सगळी मंडळी राजेश सिद्धार्थच्या घरी येतात. राजेश सिद्धार्थाचं घर म्हणजे एक हॉल आणि एक किचन, 2च रूमा आणि त्यात त्याच्या घरची 4 माणसं, बायको, बहीण, तो आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांसोबत 6 जण आलेली आणि ही घरची मंडळी सगळी इथे एकत्र कशी राहू शकतात? कारण रात्रीचा मुक्काम तिथं करायचा होता आणि सकाळी कोलंबिया विद्यापीठात जिथं व्यवस्था केली होती तिथं जायचं होतं. एक रात्री इथं कशी काढावी हा प्रश्न गंगाधर पानतावणे सरांना पडतो. पण हा राजेश सिद्धार्थने लागलीच आपला मित्र वीरेंद्र चौधरी
हाही विज्जनचा कार्यकर्ता त्याला फोन केला. त्यावेळेला त्यांनी गाडी घेऊन आली आणि तो या 6 जणांना घेऊन, गंगाधर पानतावण्यासह 6 जणांना घेऊन आपल्या घराकडे निघाला. चौधरीचं घर 10-12 मैलावर होतं. पहिल्याच रात्री न्यूयॉर्कच्या मध्यभागातून डॉक्टर गंगाधर पानतावणेसह सर्व मित्रपरिवार चौधरी यांच्या गाडीमध्ये जात होता. कारण न्यूयॉर्कमधलं रात्रीचा हा झगझमाट, दिव्याचा झगमगाट कसा दिसून आलेला आहे आणि त्यामुळं न्यूयॉर्क कसं उजळून निघालेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. फलांगावर वाहतुकीचे दिवे, आडव्या मोटारी, म्हणजे भय मात्र तिथं काही नव्हतं वाहनाच्या दृष्टिकोनातून. गतिरोधक कायमच वाहतुकीचे दिवे करीत होते. रस्ते सरळ होते. दिव्याची रांग त्या रात्री एखाद्या गाळेसारखी दिसत होती. आणि वीरेंद्र चौधरी पूर्ण रस्त्याची माहिती देत भागाची माहिती देत चालले होते. जात असताना हार्लेम लागलं. हार्लेम म्हणजे काळ्याची वसाहत जिथं आहे, निग्रोची वसाहत. चौधरीने सांगितलं निग्रोच्या चळवळीचे हे केंद्र आहे हार्लेम. हे केंद्र त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. गंगाधर पानतावणे कुतूहलानं त्या केंद्राविषयी, हार्लेमविषयी पाहतात. त्यांनी बरंच काही वाचलेलं होतं. गंगाधर पानतावणे सरांनी हार्लेमविषयी बरंच काही वाचलं होतं. कारण रात्रीच्या हार्लेममधील इमारतीची नासधूस दिसू शकली. काही ठिकाणी दारे नव्हती, काचेची तावदाणे नव्हती, काही ठिकाणी खूप अंधार होता, काही ठिकाणी दिवे होते. हार्लेम म्हणजे निग्रोची वसाहत, पण 6-7 मजल्यावरची घरे होती. पण इथं निग्रोच्या चळवळीचं ते केंद्र होतं. या निग्रोच्या चळवळीची प्रेरणा महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थर, दलित चळवळीनं घेतलेली होती. हे डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी अनुभवलं आणि चौधरीच्या फ्लॅटवर आले. चौधरीचा फ्लॅट हा 9व्या किंवा 10व्या मजल्यावर होता. सारं सामान घेऊन जायचं होतं. एलिव्हेटरने वर आलो. चौधरीने 2-3 प्रकारच्या चाव्या लावल्या. खूप बंदोबस्त होता. 2-3 प्रकारच्या चाव्याकडून दार उघडलं. खूप बंदोबस्त होता. असं डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी विचारलं. तेव्हा आत्मसंरक्षण असं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा वर आल्यानंतर अशा पद्धतीने 2-3 चाव्या लावल्या. पुन्हा दार बंद केलं. त्याच्यावर फरशीसारखं एक प्रकारचं कुलूप हे केलं. चावी काढण्यासाठी एक प्रकारचं कार्ड होतं दार काढण्यासाठी. कुलूप म्हणजे दार काढण्यासाठी बटन दाबून, म्हणजे हे सगळा प्रकार होता. जर या सगळ्या बिल्डिंगमध्ये प्रत्येकाच्या फ्लॅटसमोर ज्याचे त्याची नावं होती. खालून जर कुठं जायचं असेल तर अगोदर नाव विचारलं जायचं. इंटर कम्युनिकेशन होत असे. छोटे छोटे माईक बसवलेले होते. क्रमांकाच्या प्लॉट म्हणून विचारपूस थेट आपल्याशी, कारण तिथे छोटे छोटे माईक बसवलेले होते आणि त्या माईकमधून विचारलं जायचं तुम्ही कोण आहात. ओळख वगैरे झाल्यानंतरच जिथं असेल तो 10व्या-15व्या तिथून तो दार उघडायचा आणि दार उघडल्यानंतर आतमध्ये यायचं. खोलीतून कळ फिरवायला म्हणजे तळमजल्यावर प्रवेशद्वार उघडता येईल. नंतर आत प्रवेश. दार ही ऑटोमॅटिक बंद होत असे. एकदा आत प्रवेश केला की बाहेरच्याला आत प्रवेश करणे अशक्य होत असे. इतका बंदोबस्त. कारण त्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी चौधरीने सांगितले की आत्मसंरक्षण, इथं चोरी, दरोडे, खून हे सगळं होत असतात. कारण बँकेतून पैसे काढताना, दुकानातून सामान घेताना, गाडीतून प्रवास करताना सावध राहाच असा इशारा इथं असतो. कारण अमेरिकेमध्ये उघड गोळ्या झाडल्या जातात, खून केले जातात, दरोडे केले जातात. त्यामुळं आत्मसंरक्षणासाठी हे सगळं करावं लागतं असं चौधरीने सांगितलेलं आहे. या न्यूयॉर्कच्या परिषदेच्या संयोजिका डॉक्टर बार्बरा जोशी यांचा निरोप आला की
कोलंबिया विद्यापीठाच्या अतिथीगृहात भारतीय प्रतिनिधीची सोय करण्यात आलेली आहे. तेव्हा डॉक्टर गंगाधर पानतावणे सह सगळे अतिथीगृहात आले. परिषद होईपर्यंत तिथंच त्यांना राहण्याची सोय केलेली होती. अतिथीगृहाच्या शेजारीच विद्यार्थ्याचे किमान 20 मजली वसतिगृह होते आणि त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र राहत होते. हे एक मोठं आश्चर्य डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी अनुभवलं. भारतामध्ये असं कधीच होणार नाही, कारण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र राहू शकत नाही. आणि अतिथीगृह इतकं सुसज्ज होतं, स्वच्छ होतं की खोली नुकतीच बांधलेली असं वाटत होती. पण ते तसं आत्ता बांधलेलं नव्हतं. पण तिथली व्यवस्था कशी होती, सुसज्ज, स्वच्छ, म्हणजे प्रत्येकजण तिला जपत असत म्हणून स्वच्छता होती, टिपटॉप होता. ती आत्ताच जशी काही खोली रंगरंगोटी केलेली, आत्ताच रंगरंगोटी केलेली असं वाटत होतं. पण कितीतरी 10-20 वर्षाखाली ते बांधलेलं असावं असं वाटतं. त्या अतिथीगृहामध्ये फोन, टी व्ही, हीटर, खुलीची किल्ली म्हणजे विशेष प्रकारचे छोटं तिकिटासारखं कार्ड, त्या कार्डाला छिद्र, ते कार्ड कुलपासारख्या दाराच्या एका फटीत घालायचं आणि हँडल फिरवायचं म्हणजे दार उघडणार. अशा पद्धतीची तिची व्यवस्था. कार्ड जपून ठेवावं लागायचं. कार्ड जर हरवलं तर दार उघडणार नाही. इथं लोखंडी किंवा आपल्यासारखी लोखंडी किंवा पितळी कुलूप राहणार नव्हतं. म्हणजे एवढा विकास अमेरिकेमध्ये झालेला होता. 1983 साली हे संमेलन भरलेलं आहे. म्हणजे कोलंबिया विद्यापीठातील भाषा, संस्कृती, इतिहास हे विभाग जिथे होते, म्हणजे अतिथीगृह परिषदेच्या सभागृहाच्या शेजारीच होतं आणि तिथंच केलांग कॉन्फरन्स सेंटर होतं आणि इथंच परिषद भरली होती. न्यूयॉर्कची सगळ्या दलित लोकांची ती परिषद होती. परिषदेचं उद्घाटन मात्र न्यूयॉर्कच्या मध्यवर्ती भागातील सिटी युनिव्हर्सिटीत होणार होतं. 10 नोव्हेंबर 1983 रोजी सकाळी 9 वाजता या न्यूयॉर्कच्या परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्या दिवशी डॉक्टर बार्बरा समवेत अमेरिकन सिटी बँकेत गेलो. ट्रॅव्हल्सचे चेक घ्यायचे होते. नोटा वागविण्यापेक्षा चेक उत्तम म्हणून त्यांनी चेक घेतलेला आहे. नाश्ता केला. तिथं निग्रो मुलींना अतिशय प्रेमळपणे, आपुलकीनं त्यानं नाश्ता खायला दिला. खूप आपुलकीनं विचारलं. आणि शिटोरी युनिव्हर्सिटीत तेव्हा आलो आम्ही भुयारी रेल्वेनं. शिटोरी युनिव्हर्सिटीत प्रसिद्ध अशा टाइम्स स्क्वेअरच्याच भागात हा भाग गजबजलेला, अन्यथा रस्त्यावर माणसाची गर्दी नाहीच. मोटारी, फक्त मोटारीच, क्वचित पायी चालणारे. टाइम्स स्क्वेअरच्या भागामध्ये बाजारपेठ आहे, विद्यापीठ आहेत, मोठमोठी कार्यालय आहेत. याच भागामध्ये ख्रिसमसच्या वेळी प्रचंड रोषणाई असते. आणि या सिटी युनिव्हर्सिटीच्या प्रवेशद्वाराजवळच एक प्रचंड नवशिल्प ठेवलेलं होतं. प्रवेश करताच डॉक्टर एलिनार झिलिएटनं भारतीय दलित जीवनावर भरविलेलं प्रदर्शन दृष्टिक्षेपात आलं. हे एक आकर्षण होतं. परिषदेला आलेले प्रत्येक प्रतिनिधी तिथं उभं राहून हे सगळं प्रदर्शन पाहत होते. आणि ज्या वेळेला डॉक्टर झिलिएट 3 वर्षानंतर डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांना भेटते, त्यावेळेला त्यांनी हस्तांदोलन दिलेलं आहे, कडकडून मिठी मारलेली आहे. 57 वर्षाच्या व इतिहासाच्या प्राध्यापिकेच्या या वयातही इतका उत्साह दांडगा हे त्या ठिकाणी दिसून आलं. कारण मिनिओपोलिस इथून ती या परिषदेसाठी खास आली होती. तिनं प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनामध्ये भारतातल्या अनेक दिग्गज दलित लेखक आणि महाराष्ट्रातल्याही लेखकांची छायाचित्रे, त्यांची पुस्तकं, अस्मितादर्श मासिकाचे चित्र त्या ठिकाणी होतं. कारण त्या ठिकाणी तिनं खूप कष्ट घेतलं होतं. कारण डॉक्टर झिलिएट
ही भारतात येऊन दलितांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. भारतात दलित साहित्याच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी या परिषदेसाठी तिनं अनेक कष्ट उपसले होते. भारतात दलित साहित्याच्या अभ्यासासाठी वर्षापूर्वी आलेल्या डॉक्टर जयश्री गोखले टर्नर भेटल्या. जागतिक बौद्ध संघटनेच्या अमेरिकेतील प्रतिनिधी असलेल्या 75 वर्षाच्या डॉक्टर सौ मिलर भेटल्या. तरुणीला लाजवील असं त्यांचा उत्साह. डॉक्टर मार्टिननं मनापासून स्वागत केलं. दिल्लीचे ख्यातनाम कृषी संशोधक डॉक्टर नामो निमगडे यांची मुले भीम आणि रेखा यांची इथेच भेट झाली. त्यांचा लहान मुलगा अशोकही सध्या तो याच विद्यापीठामध्ये PhD करत आहे, शोध प्रबंध लिहितोय. नंतर तोही भेटला. मिनिसोटातील जयंत कर्वे, कॅनडातील योगेश वराडे यांनी अनेक बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक व प्राध्यापक डॉक्टर केविन ओनिल हे सगळी मंडळी डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांना भेटली. खूप आत्मीयतेनं त्यांनी विचारपूस केली, प्रेम दिलं, एकमेकाशी विचारविनिमय झाला. साहित्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून त्यांचा विचारविनिमय झालेला आहे. एकूणच डॉक्टर झिलियट भारतात 2-3दा अभ्यासासाठी आलेल्या होत्या. त्यामुळं डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांची त्यांची चांगलीच ओळख होती. 2दा त्या औरंगाबादलाही त्यांच्या घरी येऊन गेलेल्या होत्या आणि त्याने भरवलेलं प्रदर्शन एक प्रकारचं आकर्षण होतं. भारतीय दलितांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीच्या इतिहासाचं दर्शनच त्यातून दिसत होतं. दलित पोएट्रीची छायाचित्र त्यामध्ये होते. अस्मिता दर्शच्या एका दिवाळी अंकाच्या विशेषांकाचं मुखपृष्ठ, शंकरराव खराताची सुटका कथासंग्रहातील मुखपृष्ठ, दलितांचे सत्याग्रह, मोर्चे, सभा यांची छायाचित्र, भारतीय दलितांच्या जीवनातील काही पुस्तिका, लेख त्यात ठेवण्यात आलेले होते. आणि या परिषदेचं उद्घाटन वगैरे काही प्रकार नव्हता. प्रतिनिधीचं स्वागत करणारं भाषण सिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी केलं. फक्त 7-8 मिनिटांमध्ये त्यांनी उद्घाटन पर्व भाषण केलं आणि त्या सर्व परिषदेमध्ये आलेल्या पाहुण्यांचं त्यांनी स्वागतपर भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर मार्गारेट रोज बार्नेट यांनी या सत्रात शोधनिबंध वाचले गेले. निगरूची चळवळ, दलितांची शैक्षणिक चळवळ या विषयावर अनेक शोधनिबंध वाचले गेले. वसंत मुनी यांनी महाराष्ट्रातील दलित चळवळीत शिक्षणाचे काय महत्त्व आहे ते प्रतिपादन केलेलं आहे आणि चर्चा झाली. अत्यंत उद्बोधक अशी चर्चा झालेली आहे. विशेषतः डॉक्टर रॉबर्ट मिलर या निग्रो मानववंशशास्त्रज्ञाने चर्चेत भाग घेताना जे विचार मांडले ते अगदीच वास्तववादी व प्रक्षोभक होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की भारतातील लोक इंग्रजाच्या आगमनाबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीचे पावले पडू लागली असे म्हणतात, परंतु आम्ही इंग्रजाचे ऋण कसे मानायचे? आफ्रिकेतून आमच्या पूर्वजांनी ज्यांनी गुलाम म्हणून विकले हेच ब्रिटिश होते. त्यांनी सर्वप्रथम आमच्यावर गुलामी लादली. त्यांच्याविषयी आम्हाला कोणते प्रेम? वसंत मुनी यांनी भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया ब्रिटिशांनी कसा घातला याचा आपल्या भाषणात संदर्भ दिला होता. त्या उद्देशातून डॉक्टर मिलर यांनी टोला दिलेला होता. गुलामीविषयी अत्यंत संतापाने मिलर बोलत होते. आमच्या पूर्वजांनी ही गुलामगिरी झुगारून देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागली असंही मिलर यांनी सांगितलेलं आहे. स्वतःच्या हुकुमशाहीवरील त्यांनी तोफा डागल्या. एकूणच ही न्यूयॉर्कची परिषद दलितावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, निग्रो असतील, त्यानंतर आफ्रिकेतील आलेले गुलाम असतील, या सगळ्यांच्या विचाराची देवाणघेवाणाची एक मोठी मेजवानी या न्यूयॉर्कच्या परिषदेमध्ये होत होती. आणि या सर्व परिषदेचं वास्तव वर्णन, जे काही अनुभव, जे पाहिलं, दिसलं, अनुभवलं, ते त्यांनी डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी या ठिकाणी चित्रित केलेला आहे. आत्ता आपण इथंच थांबू. पुढचा भाग उद्याच्याला पाहू. धन्यवाद.